मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष, रावेर, जिल्हा जळगाव। माझा मोबाईल नंबर आहे 98-500-1555। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून आजच्या विषयाला सुरुवात करूया। आजचा विषय जरा वेगळा आहे। ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातूनही त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत, परंतु त्याच्यात मुख्य हेतू कर्मगतीचा राहणार आहे। मला एका धनवंत पिढीने हा विषय मला दिलेला आहे। ही धनवंत पिढी होती, आता नाही, तर असे का झाले असा त्यांचा विचार आहे आणि समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। याविषयी आपण विषयवार बोलूया, समजून घेऊया की असे का होते। मागील पिढी जी आहे ती बहुतांशी कमी शिकलेली आहे। त्यावेळेला शाळा कॉलेज नव्हते। स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या कर्मावर, स्वतःच्या मेहनतीवर अशी त्यांनी संपत्ती कमवलेली असते। काटकसरीने, मेहनतीने ही केलेली संपत्ती ती पुढच्या पिढीला देतात आणि पुढच्या पिढीला देत असताना त्याविषयी ती पिढी त्या संपत्तीचा उपभोग घेत असते। आता याचा अनुभव असा आहे की माझे वय 75 संपत आलेले आहे, 76वर लागणार आहे। मला 5 पिढ्याचा अनुभव स्वतःचा आहे। माझे आईवडील, मी, माझी मुलं आणि मुलांची मुलं आणि मुलांच्या मुलांना त्यांना झालेली मुलं, अशी 5 पिढीचा मी साक्षी आहे। म्हणजे मला पंटी बघण्याचं भाग्यही मला मिळालेलं आहे। असं असताना या पिढ्यांचा कर्मगतीचा हिशोब लावण्याचा प्रयत्न मी करणार आहोत आणि मी हे बघितलेलं आहे। काही भरपूर पिढ्या अशा होत्या की वाडवडिलांच्या संपत्तीवर, की जी संपत्ती 7 पिढ्या चालेल आणि हे बसून आरामात खातील, आणि तशी त्याप्रमाणे ती पिढी आरामात बसून आपला उदरनिर्वाह, आपली हौसमौस, आनंद, समाधान, कीर्तिवंत, मान सन्मान मिळालेली अशी घराणी होती। परंतु अशी घराण्याची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागलेली आहे। आता कमी होण्याचं कारण काय? वास्तविक पाहता आता वर्तमान पिढी शिकलेली आहे। काही तर याच्यात गणिताची तज्ज्ञ असलेली सुद्धा मंडळी आहेत। असं असताना ही संपत्ती गेली कुठे, का गेली, कशी गेली आणि काहींच्याच नशिबी असं का आलं, हे जर संशोधनाचा विषय मी ठरवून अभ्यास केला आणि बघितलं तर कर्मगतीचा भोग याच्या मागे आहे। लक्ष्मीचे 2 प्रकार असतात, एक सुलक्ष्मी आणि अलक्ष्मी। परंतु ही अलक्ष्मी नव्हतीच, कारण सुलक्ष्मीच होती, तो वाडवडिलांनी कमवलेली होती। सुलक्ष्मीचं परिवर्तन झालेलं आहे, एवढं मात्र नक्की। त्या परिवर्तनाच्या मागे काय आहे तर कर्मगतीचं आहे। वास्तविक ही नवी पिढी पूजापाठ करणारी, देवधर्म करणारी, व्रतवैकल्य करणारी, अनेकदा तीर्थाटन करणारी अशी आहे। घरात महाराजांचे फोटो, देवदातांची पूजा अर्चा सर्व काही आहे। मग असं असताना यांची संपत्ती गेली कुठे, संपली कशी? वास्तविक 7 पिढ्याची संपली, एकाच पिढीत कशी संपली? यांच्या हाती संपत्ती आली 5-7 वर्षातच ही संपली कशी? तर याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण केला तर यांची कर्मगती ठीक नव्हती। कारण ज्यांनी दिलेलं आहे, ज्या आईवडिलांनी दिलेलं आहे, ज्या पूर्वजांनी यांना संपत्ती सोपवलेली आहे, त्यांचीच यांनी प्रेताळना केली, अवहेलना केली। ज्यांनी संपत्ती दिली त्यांचे यांनी पाय धरायला हवे होते, परंतु यांनी अशी त्यांच्यावर वेळ आली की यांचे पाय धरण्याची पाळी त्यांच्यावर आली आणि ते त्यांची दुःखद मने, दुःखद आत्मे, शेवटी ते गेल्यावर संपत्ती नाहीशी झाली आहे हे पण बघायला मिळालं आहे। ते होते, जिवंत होते, असेपर्यंत संपत्ती राहिलेली आहे। त्यांनी दुःख कष्ट भोगली, शेवटी
आणि गेल्यानंतर संपत्ती एकाएकी 5-7 वर्षात नष्ट झालेली आहे. तर यांचा प्रश्न असा होता की आम्ही व्रतवैकल्य केलेली आहे, तीर्थयात्रा केली आहे, पूजापाठ केली आहे, महाराजांची आराधना केली आहे, देवतांची पूजा केली आहे, मग असं का झाले? मग देवता यांच्यावर प्रसन्न का झाले नाही? तर कर्मगतीमध्ये हस्तक्षेप करण्याचा हक्क हा देवदेवतांना नाही. हा हक्क त्यांना असता तर मग देवदेवतांनाही भोगणं नशिबी आलं नसतं, परंतु त्यांनाही भोगावं लागलेलं आहे. कर्मगतीचा हिशोबाचा फेरफार करण्यात, पलटवार करण्यामध्ये ब्रह्मदेवालाही शक्य नाही. ही कर्मगतीची कहाणी ही भोगाची कहाणी असते. कर्मगती सुदिन देते तसं अदिन पण पाहायला लावते. मग यापेक्षा आपल्याला जर बघायला हवं तर कर्मगतीकडे लक्ष द्यायला हवं. कर्मगती ही चांगली ठेवायला हवी, तरच लक्ष्मीचा वास येतो. नाही तर लक्ष्मीवंत, धनवंत, लक्ष्मीनारायण यांचे हे कृपावंत असतात. नाही तर हीच पिढी पुढे जाऊन दरिद्री नारायण होते. हे मी अनेक पिढ्यामध्ये बघितलेलं आहे. कर्मगतीचा हिशोब हा प्रत्येकाला भोगावा लागतो, प्रत्येक माणसाला भोगावा लागतो. म्हणून कर्मगती शुद्ध ठेवणे हेच यामागचं कारण आहे. तीर्थाटन, पूजा पाठ करणं ही गोष्ट देवी देवतांची बाजू आहे, तो विषय वेगळा आहे. पण कर्मगतीचा भाग हा वेगळा आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघितलं तर असं यांच्या कुंडल्यामध्ये